बायोएथिक्स, बायोपायरेसी, बायोपेटंट हे आपल्या बायोलॉजीमध्ये आधुनिक शास्त्राचे असणारे ते संबंधित असणारे या ठिकाणी वर्ड आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला मी त्याचा संदर्भ या ठिकाणी दाखवतो. मी काही पुस्तकामध्ये म्हणजे पेपरमध्ये माझ्या वाचण्यामध्ये आल्यानंतर काही मी कात्रण असं काढून ठेवत असतो. ते तुमच्याशी संबंधित आहे. हे तुमच्याशी संबंधित आहे. कोणी एक जण वाचतंय का ते सांगा. कोणी वाचतील देखो निश्चित देखतं किती गुस्ते कोण पडेगा इसको. मराठीत आहे, मराठीत आहे. कोण वाचतील. मी एक एक अर्थ सांगून जातो. वाचतं कोण. कोणीतरी धाडस करा. मराठीतलं आहे, एकदम मराठीतलं आहे. तो इथं थांबून वाच. मी त्याचा अर्थ सांगतो. छान. काय करायचं. हे इथून इथं असं परत असं असं जायचं आणि हे अगोदर काय करायची. हे हेडिंग वाचायची अगोदर. चला रे चला 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 चला. तू थांब इथं थांब. बघ इथं थांब. तुला कोणी अडथळा येणार नाही. तुला कोणी का. हां बघा. जनुकीय जनुकीय सुधारित पिकांची आवश्यकता. त्याची आवश्यकता कशी आहे. जनुकीय म्हणजे काय. हां बरोबर बोल. जेनेटिकली बोल. का म्हणते की हळूच बोलते. जेनेटिकली मॉडिफाईड, अनुवांशिकदृष्ट्या विकसित असणाऱ्या वनस्पती. वनस्पतीचं आहे आणि प्राण्यांचं सुद्धा आहे. बरोबर आहे. पण पेपरमध्ये आलेलं कात्रण कधीच आहे का बाई. ती वाचवर पेपर कात्रणचं लिहिलेलं असेल मी तारीख वगैरे. 2014. तुम्ही ठेवता असले कागद. नाही ग माय सर आत्ताच मिळेल ना आम्हाला. तर तुम्ही आणि पेपर कोणता आहे ते. दैनिक सकाळ. कधीपासूनचं ठेवलेलं आहे ते. कधीही उपयोगी पडतं आपल्याला. हां वाच आता. जनुकीय सुधारित पिकांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यास परवानगी देण्याच्या निर्णयास काही संघटनांनी विरोध दर्शविल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय स्थगित केल्याचे आश्वासन दिल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. गाडी जरा हळूहळू. आता ह्यांना अर्थ सांगावं लागेल ना. तुझी एक्सप्रेस गाडी आहे मान्य. हळूहळू. मग ह्यांना फुल स्टॉपला थांबत नाहीत. ह्यांना कळलं नाही. ह्यांना कळावं लागेल आपल्याला. ते समजून सांगायचं ते. बरोबर आहे का. हां वाच मला थोडं थोडं. हां जनुकीय सुधारित पिकांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यास. हां आता जनुकीय पद्धतीची चाचणी घेण्यास काही संघटनांनी विरोध केलेला आहे. तुम्हाला विरोध का करतायत हेच माहीत नाही. आता मी सांगतो त्याच्यामध्ये. हां परवानगी देण्याच्या निर्णयास काही संघटनांनी विरोध दर्शविल्यानंतर. काही संघटना शेतकऱ्यांच्या संघटना. कारण लक्षात घ्या तुम्हाला सांगतो. आपण चांगलं करायला जातो चांगल्याबरोबर वंगळी होते. बरोबर आहे का. लक्षात आलं का. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण चांगल्यासाठी करत होतो. पण कोरोनाचा व्हायरस जी आहे अजून पिच्छा करते. कशासाठी झालं हे. बुरे को और बुरा बनाया गया, अच्छे को अच्छा बनाया जाता है तो बुरे को और बुरा भी बनाया जाता है. कळालं ना मुद्दा ते. म्हणजे हे लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो ते. हां केंद्र सरकारने हा निर्णय स्थगित केल्याचे आश्वासन दिल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. सरकारनं आश्वासन दिले त्यांना ते. हां तांदूळ, कापूस, वांगी अशा 15 पिकांवर ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली होती. 15 पिकावर परवानगी देण्यात आली होती. हां या घटनेनिमित्त जनुकीय तंत्रज्ञानाचे फायदे तोटे समजावून घेणे उपयुक्त ठरेल. फायदे आणि तोटे. बनाए हमने इंसान लेकिन बन गया बंदर. बराबर है ना. इंसान हम अच्छा बोल के बनाए उसको, लेकिन वो शैतान बन गया तो उसको क्या करेंगे हम. बराबर है. कोई भी माँ बाप का बच्चा एक अच्छा इंसान बनेगा बोल के उनको छोटे से बड़ा करते, लेकिन वो शैतान बन गया तो वो लोगों के दुश्मन बन सकता है. घात उससे खतरा पैदा हो जाता है. असा रहता. हां भारतातील स्थिती. भारत सध्या GM पिकांत केवळ बीटी कपाशीचा समावेश आहे. बीटी कपाशीचा समावेश आहे म्हणते. बीटी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. बीटी हे कपाशीची वाण एक जात विकसित केलेली गेलेली आहे. लक्षात घ्या. लक्षात आलं काय म्हणतो. एक चांगली विकसित केलेली वाण आहे ती जात. हां सध्या देशातील सुमारे 90% कपाशीचे क्षेत्र बीटी कपाशीचे आहे. आता बीटी कॉटन किती टक्के आहे ते. 90% का सुधारित मिळते. नाहीतर कॉटनला त्या ठिकाणी काय कापसाला किडे लागून त्या ठिकाणी आळ्या लावून त्याला खराब करून टाकतं. त्या ठिकाणी बीटी क्रॉप डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे ती.
लक्षात आलं? घ्या 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 का, तुम्हाला रिकामच घ्यायची ती. मांगना नहीं है, जब तक सर है तब तक अपना अपना खर्च के ले लेना है. आणि तुम्हाला कमी पडतं मला सांगायचं बरं का. हां चला लक्ष द्या. हां रासायनिक फवारण्या थांबल्या आहेत. रासायनिक फवारणी जे आहेत ना थांबवलेलं का? अगोदर काय केलं जात होतं, कीड लागेल किडा लागतील म्हणून त्या ठिकाणी रासायनिक फवारणी करत होते. आता डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी असणारे त्या ठिकाणी वाहन विकसित झाल्यानंतर काय झालं, त्या वाहनावर त्या ठिकाणी फवारणी केमिकलची गरजच पडलं नाही, कारण ऑलरेडी ती वाहन अशी आहे की त्याला किडा लागत नाही, आळी तयार होत नाही असा तर. हां बीटी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कपाशीचे उत्पादन 40% अधिक वाढले आहे. 40% अधिक वाढलेलं आहे. लक्षात आलं का म्हणतो, म्हणजे किती प्रमाणात फरक पडला बघा. हां जगभरात वापर. जगभरात त्याचा वापर. बोला मग बोललो का बाई, आत्ताच आलीच का बाई, जरा जरा दमखा जरा आमचं सुरू होते. हां जीएम पिकांखालील क्षेत्र 2 जीएम म्हणजे जीन मॉडिफाईड बरं का, जेनेटिकली मॉडिफाईड, हे लक्षात घे शब्द. 2013 मध्ये 175.2 दशलक्ष हेक्टर पर्यंत पोहोचले आहे. हां कुठपर्यंत पोहोचले त्या सांग. देशांची संख्या 27, भारताचाही समावेश. 27 मध्ये भारताचाही समावेश. जीएम दुसरे जातींचा वापर केल्याने जागतिक स्तरावर कीटकनाशकांचा वापर कमी झाला आहे. कमी झाला, कारण किडा त्याला इफेक्ट करणार नाही, तर मग कीटकनाशक वापराचा विषय येणार नाही ना, कारण ती वाहनं तशी विकसित केली की त्याला किडा लागणार नाही, कारण त्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टंट, इन्सेक्ट रेजिस्टंट, पेस्ट रेजिस्टंट ताकद आहे त्याच्यामध्ये, असा त्याचा अर्थ. हां जगातील मुख्य 4 जीएम पिके सोयाबीन, कापूस, मका व कॅनोला. बरोबर राईट. हां फायदे. आता फायदे आणि तोटे दोन्ही बघा. हां फायदे तर आपल्याला माहिती आहे. हां जनुकीय सुधारित जेनेटिकली मॉडिफाईड जीएम तंत्रज्ञानाचा वापर करून कीड रोग, तणनाशक, दुष्काळ व क्षार सहनशील तसेच पोषण द्रव्यांनी भरपूर अशा गुणधर्मांना गरजेनुसार विविध पिकांच्या जाती विकसित करता येतात. काय करता येतं त्या ठिकाणी? विविध अशा प्रकारच्या जातीचं उत्पन्न वाढवणाऱ्या वाण विकसित करता येतात. बरोबर आहे. हां हेक्टरी उत्पादन वाढण्यास मदत होते. हेक्टरी कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न मिळालं तर आपल्याला फायदाच आहे की. शेतमालाचा दर्जा वाढवून बाजारपेठेत दर चांगला मिळतो. दर पैसा ज़्यादा मिळता है आपको. हां कीटकनाशकांच्या फवारण्या कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी होते. प्रदूषण कमी होते, बेनिफिट्स आहे, फायदे. हां जैव तंत्रज्ञानाच्या आधारे वाण विकसित होण्याचा कालावधी कमी होतो. वाण विकसित होण्याचा कालावधी म्हणजे त्याला मॅच्युरेशन पिरियड समजा 4 महिन्यामध्ये आपल्याला पीक येणार आहे, 1.5 महिना 2 महिन्यामध्ये येत असेल तर कुठं वाईट आहे, कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला त्या ठिकाणी मिळणार ना. हां धोके. आता धोके बघा, लक्षात आलं, धोके. हां जीएम हे नवे तंत्रज्ञान आहे. जीएम पिकाचे वाण विकसित करताना चुकून त्यात घातक घटकांचा प्रवेश होऊ शकतो. करने का इंसान हो गया. चुकून जर त्याच्यामध्ये जर काही आलं तर माणसाला घातक ठरणार आहे. लक्षात आलं. कोरोनाचा तसा झाला, कमी घातक असलेला त्याला जास्त घातक केलं त्या ठिकाणी. बरोबर आहे. हां जीएम व नॉन जीएम पीक शेजारी असल्यास परागीभवन प्रक्रियेद्वारे जीएम पिकांमधील जनुकीय घटक जीएम विहरित पिकांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. इकडे तिकडे ट्रान्सफर होऊ शकते ती, कारण दोन्ही प्रकारचे. हां संकरित वाणांमध्ये जीएम तंत्रज्ञान वापरल्यास एक वाण शेतकऱ्यांना एकच हंगामात वापरावे लागते. खासगी कंपन्या संकरित वाणांची निर्मिती हळूहळू इथं महत्त्वाचं मला. हां खाजगी कंपन्या असं संशोधन करून असे वाण जर विकसित केले तर मग त्यांचं काय चालणार आहे, एकाधिकारशाही. एकाधिकारशाही म्हणजे दादागिरी. कसली दादागिरी? आमच्याकडं हे भारी माल आहे, घ्यायचं असेल तर घ्या, नसेल तर आम्ही देणार नाही. कधी कधी आपल्याला दुकानावर त्या ठिकाणी बघा काय होतं माहिती आहे का, शेतकऱ्याचं काय कृषीची दुकानं असतात. बरोबर आहे. हे नाही ते नाही, हे बियाणं नाही ते बियाणं नाही, आणि दिले तर डुप्लिकेट दिलं जातं. मग कधी पेरलं तर ते उगवत नाही, मग शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि भारी जर वाण विकसित होत असेल, त्यांनी जर संशोधन करून काढलं असेल तर त्यात त्याची दादागिरी चालते. एकाधिकारशाही म्हणजे काय, माझं वाण आहे, मी जे विकेन त्या पद्धतीने घ्यावं लागेल तुम्हाला. परंतु असं नाही चालणार. सगळ्यांचं त्या ठिकाणी विचार करून काम करावं लागतंय. हां खासगी कंपन्या संकरित वाणांची निर्मिती करीत असल्याने त्यांची या वाणांवर एकाधिकारशाही होण्याचा धोका होऊ शकतो. त्यांनी संशोधन करून तयार करून जर लोकांना परवडल्यासारखं करावं लागतंय, नाहीतर दादागिरी नाही आवश्यकच त्याशिवाय जमतच नाही. आता मी तुम्हाला सांगतो, अँटीबायोटिक ड्रग्ज आहेत,
माणसाला जेवढं अन्न पाणी गरज आहे तेवढं अँटीबायोटिक ड्रगची गरज आहे. बरोबर आहे. एखादा रोग जर झाला तर माणूस त्या अँटीबायोटिक म्हणजे त्या मायक्रोऑर्गॅनिझमनं त्या ठिकाणी माणूस मरूनच जातो. त्या अँटीबायोटिक औषधीची आवश्यक दिलं तर त्या ठिकाणी तो वाचेल. तो शरीरातले मायक्रोऑर्गॅनिझम मारावं लागतात. मग ती घेण्याची तुमची पैसे देण्याची ताकदच नसेल तर तुम्ही मरून जाता ना. तुम्ही म्हणजे आपण कशाला जगतो त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो मी. तर म्हणजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण तर एकाधिकारशाही होऊ शकते. एकाधिकारशाही म्हणजे काय, माझं माल आहे मी कितीलाही विकेन असं नाही चालत. लोकांचा विचार करावा लागतो त्या पद्धतीने, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. ओके छान ना. बस त्याच्या जागेवर बसू का त्याला. हा बघा इकडून जा कर, इकडून जाऊन तसं बैस. आहे का जागा त्याला यायला. जा जा हळू जा. व्हेरी गुड. वेलकम वेलकम. असं मुली धाडस करून यायला पाहिजे हो असं ते. आता हे मी किती दिवसाचं सामान ठेवलं. हां 14 पासून आजपर्यंत ठेवलं तुम्हाला. का हे लेकरांना मी सांगतो. आता त्याच्यानंतर पुढचं शिकवतो. ते थोडा कमी झाला हरकत नाही, परंतु तुमच्या जीवनात तुमच्या रक्तात भिनायला पाहिजे की यासाठी भिनायला पाहिजे की याचं महत्त्व तुम्हाला जर कळालं तर शेतीचं उत्पन्न कसं घ्यायचं, काय करायचं, आधुनिक पद्धतीने काय करायचं नाही ते लक्षात येतं आपल्याला. लक्षात आलं काय म्हणतो. असा त्याचा अर्थ. चला आता बघा या ठिकाणी नंतर पुढचं या ठिकाणी आहे भाग आहे बायोएथिक्स, बायोपायरेसी, बायोपेटंट. आता बायोएथिक्स असा शब्द या ठिकाणी आहे. जैविक तात्विक असं आपण म्हणतो. तर तात्विक काही गोष्टी, तात्विक मूल्य जोपासण्याचं असतं. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आता मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं ते काय, तर या ठिकाणी थोडंसं विश्लेषण करतो. एथिक्स युजली डील्स विथ मॅटर रिलेटेड टू सोशल ॲक्सेप्टेबल मोरल ड्युटी. बरोबर आहे. इथिक्स म्हणजे त्या ठिकाणी तत्वाशी त्या ठिकाणी आहेत काही. डील्स विथ द मॅटर रिलेटेड सोशल ॲक्सेप्टेबल, सामाजिकदृष्ट्या स्वीकृत असणाऱ्या काय मोरल ड्युटी. मोरल म्हणजे त्या ठिकाणी तात्विक काही गोष्टी असतात. बरोबर आहे. काही तत्व असतात त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. मोरल ड्युटी, कंडक्ट अँड जजमेंट. ते कंडक्ट केले जातात आणि जजमेंट म्हणजे त्या ठिकाणी त्या पद्धतीने निर्णय घेण्याचा संदर्भ असतो. काय या ठिकाणी पुढे बघा. इन अदर वर्ड, दुसऱ्या शब्दात जर सांगायचं असेल, इट हेल्प टू रेग्युलेट द बिहेवियर ऑफ कम्युनिटी बाय सम सेट्स ऑफ स्टँडर्ड्स. फुल स्टॉप. हाउएव्हर द कन्सेप्ट डिफर अकॉर्डिंग टू कल्चर अँड ट्रॅडिशन. याची जी कन्सेप्ट आहेत तर बदलतात अकॉर्डिंग टू कल्चर. बरोबर आहे. आणि ट्रॅडिशन म्हणजे पारंपरिक पद्धतीने. आता बघा काही समाजामध्ये पारंपरिक पद्धत असते. बरोबर आहे. काय पारंपरिक त्या पद्धतीने आलेले त्यांच्याकडे असतात त्या ठिकाणी. ते त्या पद्धतीने चालतात. बरोबर आहे. त्यांना त्याचं समाधान वाटतो. दुसरे ते नाही पद्धत वापर, दुसरे पद्धतीने त्या ठिकाणी, कारण त्या कल्चरमध्ये ते डेव्हलप झालेले असतात, त्या तत्वात ते बसलेले, त्यांना त्याचं समाधान असते. लक्षात आलं काय म्हणतो. आता तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. या ठिकाणी इथं आलेल्या मुली आहेत. काही बुरखाधारी मुली आहेत, काही बुरखा न घातलेल्या मुली आहेत. लक्षात आलं. आता बुरखा न घातलेला ना त्यांना विचारा की, आणि घातलेला ना विचारा. घातलेला न घालणाऱ्यांना काय वाटतंय, ए उगीच माहिती बंधन असल्यासारखं, काय जखडून टाकल्यासारखं असं ते. पण ते घातलेलं ना विचारा, नाही माय आम्ही त्याच्या सेफ आहोत. काय वाटतं त्यांना, नाही आम्ही सेफ आहे, आम्हाला प्रॉब्लेम नाही, काही छानपैकी मस्त. म्हणजे बघा लक्षात आलं काय म्हणतो की त्यांच्या तत्वानुसार त्यांचं जगणं त्यांना सोयीस्कर वाटतंय, कारण त्या कल्चरमध्ये वाढले ना त्यांनी ते. आणि आपल्याला समजा न घालणारा ना आपण जर घाल म्हणलं तर त्याला कसं वाटतं, हाय काय किती किलो बेकामा ताप गो माय, हाय उगीच बोलणंच काही भी सर सांगलेलं आम्हाला. बराबर है. और कोई बच्ची है जो बुरखा डालते उसको मैं नहीं बोलते बुरखा मत डालो, आप बोलो तो ती रडायलाच लागेल. लक्षात आलं काय म्हणतो. बघा का हे काय झालेलं आहे, त्याच्या तत्वानुसार ते चालत आलेले म्हणून त्याच्यात ते समाधान आहे. ते बघा हे जवळ ते उदाहरण दिलं मी त्या ठिकाणी. आता मला पुढे उदाहरण द्यायचं तुम्हाला, एक खूप मोठं चांगलं उदाहरण आहे ते या ठिकाणी सांगतो तुम्हाला. म्हणून आपण कसं कोणत्याही कल्चरला ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीला नाव ठेवता कामा नये. त्याच्यानुसार ते वागतात, तुम्ही तुमच्यानुसार. जिसको जैसा जीना है वैसा जीने का अधिकार आहे. बरोबर असं त्याचा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी काय म्हणतो, मोर एव्हर कन्सेप्ट चेंज विथ द टाइम ड्यू टू शिफ्टिंग ऑफ परसेप्शन ऑफ व्हॅल्यू
विच आर अफेक्टेड बाय प्रोग्रेसेस इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये जसं जसं बदल होत गेला तसा तसा माणसामध्ये बदल होत जातो. लक्षात आलं का म्हणतो, राईट. तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी काय एक कल्चर असतं त्या ठिकाणी, बरोबर आहे. ते कल्चर त्याच्यानुसार त्या त्या परिस्थितीतून त्यांना बदलावं लागतं किंवा बदलत जातो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला पुढे बघा या ठिकाणी. बायोएथिक्स हेल्प्स टू स्टडी द मॉरल व्हिजन. मॉरल म्हणजे तत्वज्ञान किंवा तात्विक त्या ठिकाणी विजन, दृष्टी तशा पद्धतीची, असा त्याचा मॉरल व्हिजन. डिसिजन अँड पॉलिसीज ऑफ ह्युमन बिहेवियर. मानवांच्या स्वभावानुसार ती ठरवली जाणारी पॉलिसी. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पॉलिसीज ऑफ ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू द बायोलॉजिकल फिनॉमिना ऑर इव्हेंट्स. बायोलॉजिकल ज्या घटना घडतात त्याच्यानुसार असा त्याचा. इथिक्स डील्स विथ लाईफ. इथिक्स डील्स विथ लाईफ. काय लाईफ? फॉर एक्झाम्पल इन विटरो फर्टिलायझेशन. विटरो फर्टिलायझेशन म्हणजे लक्षात आलं हे प्रकार आला टेस्ट ट्यूब बेबीचा, बरोबर आहे. टेस्ट ट्यूब बेबीचा प्रकार काय या ठिकाणी आहे की एखाद्या जोडप्याला अपत्य होत नसतील तर, ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलं मी तुम्हाला, डॉक्टर काय करतात त्यांच्या पद्धतीने काय केलं जातं, मेल आणि फिमेलचा गॅमेट्स घेऊन कुठला घेतात काय ते अजिबात त्यांना सांगत नाहीत. आणि सांगितलं गेलं तर का होईल, सामाजिक तत्व त्या ठिकाणी काय सोशलमध्ये थोडंसं का होईल, वेगळंपणा होईल. त्या महिलेला त्या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने, कारण त्यांना तर मूल हवं असतं त्या ठिकाणी, बरोबर आहे. मग तसं जर वाटलं तर कोणाचं मूल आहे की कशाचं आहे की कोण कोण आहे की कसे की काही नाही तरी शब्द ऐकायला मिळतात आणि समाजामध्ये त्याची अवहेलना होते, हेटाळणी होते, बरोबर आहे त्याचा. लक्षात आलं. तर म्हणून काय केलं तर मॉरल त्या ठिकाणी तात्विक बेसिसनुसार तो शब्द सांगितला जात नाही. डॉक्टर म्हणतात तुमचं ते विषय नाही, ते आमचं संशोधन पद्धतीने ते औषधोपचार आहे. हमने वो दवाई गोली से किए हैं, वो कैसे किए वो नहीं बताते हो, बराबर आहे. तर टेस्ट ट्यूबमध्ये मेल आणि फिमेलचा, कारण त्यांच्या त्या जोडप्यामध्ये गर्भधारणा, त्या महिलेच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा राहतच नव्हती, त्याचे वेगवेगळे काही प्रॉब्लेम असतील त्या ठिकाणी तो विषय वेगळा. मग त्या ठिकाणी काय केलं, बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं, त्याचं मेल आणि फिमेल गॅमेट फर्टिलाइज केलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये, त्याच्यामध्ये वाढवलं जातं, त्याच्यानंतर गर्भाशयामध्ये सोडलं जातं नंतर. दॅट इज ए. लक्षात आलं. नाहीतर तात्विकदृष्ट्या काय झालं असतं सांगा बरं मला. लोकांना हे जर कळालं असतं त्या ठिकाणी कोणाचं की काय आहे की मेल गॅमेट कुठला फिमेल गॅमेट कुठला, आता ह्याचे ते लेकरू आहे का नाही की, मग त्याच्यामध्ये काय नंतर ते मूल तयार झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी मातेच्या गर्भाशयात मातेला त्या लेकराबद्दल आत्मीयता आपल्या लेकराबद्दल असते त्या ठिकाणी तर राहीलच. मात्र प्रॉब्लेम का होतो त्या ठिकाणी, एक वेगळी समाजामध्ये त्याला एक वाईट वागणूक मिळू शकेल म्हणून तो संदर्भ इथिक्स, लक्षात आलं, त्या ठिकाणी तो थांबवला जातो. म्हणून इन विट्रो फर्टिलायझेशन स्पर्म बँक. स्पर्म बँक आहे बँक. स्पर्म ते मेलचे स्पर्म जमा करून ठेवलेले जातात, त्याला स्पर्म बँक म्हणतात. आणि जशी गरज आहे त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी फिमेल गॅमेटबरोबर फर्टिलायझेशन करून झायगोट तयार केला जातो, असा त्याचा अर्थ आहे. हां, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतो, स्पर्म बँक. जीन थेरपी. जीनचा उपयोग करून औषधोपचार करणे, बरोबर आहे. काही अनुवंशिक आजार झालेले तर जीन थेरपी उपयोग केला जातो, ते जीन्सनं मारलं जातं त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. जीन थेरपी आलं. क्लोनिंग. जशाला तसं हुबेहूब तयार करण्याची प्रतिकृती ज्याला आपण म्हणतो त्याला क्लोनिंग आपण म्हणतो. जीन मॅन्युप्युलेशन. जीनचं त्या ठिकाणी काय करणे, वृद्धिंगत करणे किंवा ते जीन वाढवणे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन. त्याच्यानंतर इथनेसिया. इथनेसिया म्हणजे आता काही काही लोकांना या ठिकाणी सुखानं मारायचं असतं त्या ठिकाणी, सुखानं मरणे, बरोबर आहे. काही काही लोक त्या ठिकाणी असं काही समाधी घेतलेलं आहे की असं ऐकलं असेल ना तुम्ही, ते समाधी जिवंतपणेच मरतात त्या ठिकाणी, बरोबर आहे का. मग तुम्ही ते काय म्हणा ते म्हणा ते गोष्टी म्हणजे अशा पद्धतीने काही त्या ठिकाणी असणारे असतात. किंवा डेथ आहे. मेंटेनिंग दोज हू आर इन कॉमाटोज स्टेट. कॉमाटोज स्टेट म्हणजे बेशुद्ध अवस्था, स्टेट म्हणजे अवस्था, कॉमाटोज म्हणजे बेशुद्ध अवस्थेमध्ये असले तर. त्याच्यानंतर
प्री नॅटल जेनेटिक सिलेक्शन एक्सेट्रा. प्री नॅटल जेनेटिक म्हणजे प्री म्हणजे अगोदरच, बरोबर आहे. जेनेटिकल सिलेक्शन म्हणजे प्री मॅटल म्हणजे जन्मण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी त्या ठिकाणी सिलेक्शन करणे, जीन्स ट्रान्सफर करणे एक्सेट्रा. एरा ऑफ बायोटेक्नॉलॉजी हॅज ब्रॉट वाईड स्पेक्ट्रम ऑन न्यू टॉपिक लाईक क्लोनिंग, ट्रान्सजेनिक जीन थेरपी, त्याच्यानंतर युजेनिक रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ETC इत्यादी. द यूज ऑफ ऑल दीज हॅव ड्रॉन ए वाईड रेंज इन रिॲक्शन इन द सोसायटी. समाजामध्ये त्याची रिॲक्शन कशा पद्धतीची होते त्याही संदर्भामध्ये माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून कधी डॉक्टरकडे असे औषधोपचार केल्यानंतर कुठले जीन्स आहेत, कुठून घेतलेले आहेत, अजिबात त्याचा ताळमेळ लागू देत नाही तर त्याचा अर्थाचा अनर्थ वेगळाच होतो, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी बघा पुढे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, इथिकल aspects pertaining to the use of the biotechnology seems to more controversial and frightening. Full stop. These concerns are broadly summarized below. आता यांचं समराइज्ड म्हणजे शॉर्टमध्ये दिलेलं यांचं पूर्ण गोळाबिरी आता त्यांनी खाली सांगते. कशासाठी केलं जातं काय आता ते बघा. यूज ऑफ ॲनिमल कॉजेस ग्रेट सफरिंग टू देम, व्हायलेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज कॉज्ड ड्यू टू ट्रान्सजेनेसिस, ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन इन टू ॲनिमल, व्हाईस वर्सा. माणसामध्ये आणि माणसातून जनावरांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जीन्स काही त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात अशा या पद्धतीने. का मानवाला जर बेनिफिट जर मिळवून घ्यायचं असेल तर असा त्याचा इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी पोज रिक्स. पोज म्हणजे त्याचं चित्र त्या ठिकाणी, बरोबर आपण म्हणतोय तुझी पोज पाहिजे आपण म्हणतो, म्हणजे त्याचं चित्र त्या ठिकाणी तशा पद्धतीने काय इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी टू एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी, आरोग्यासाठी आणि जैविक विभिन्नतेसाठी. बायो म्हणजे जीव, डायव्हर्सिटी म्हणजे विभिन्नता, जैविक विभिन्नता निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी हे करतो असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी नंतरचा भाग या ठिकाणी आहे द इंट्रोडक्शन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, त्याला GMO असं म्हणतात, हॅज लीड टू ए वायडर डिबेट ऑन बायोइथिकल कन्सर्न अफेक्टिंग सोशल अँड इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंटल शेअर्स. बघा याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतो की वाद निर्माण होतात, बरोबर आहे. समाजामध्ये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वाद निर्माण होतात. काय ऑफरिंग सोशल, इकॉनॉमिकली आणि एन्व्हायरमेंटल शेअर्स. एन्व्हायरमेंटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेनेटिक जीन मॉडिफिकेशनचं आता हे संकरित त्या ठिकाणी त्याचे फायदे आणि तोटेसुद्धा आहेत. नाण्याला दोन्ही बाजू असतात, लक्षात आलं. मी पूर्वीपासूनच सांगत होतो तुम्हाला, काय सांगत होतो, आंब्याचं 2 उदाहरण देत होतो, मोठा आंबा आणि छोटा आंबाचा. मोठा आंबा मोठा आहे, मोठ्यापणाचा चांगलं गुणधर्म तो आंबट आहे, आणि छोटा आंबा जर त्या ठिकाणी छोटा आहे मग तो गोड आहे, गोडपणा चांगला आहे, आणि छोटापणा त्याचं आपल्याला नको आहे. मात्र आपल्याला हवी व्हरायटी कोणती पाहिजे, आपल्याला व्हरायटी कोणती विकसित पाहिजे, आपल्याला मोठा आणि गोड. हे ढोबळ मानाचा अर्थ सांगतो. आणि हे तर मिळते, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं सुद्धा वाण मिळते. आपल्याला कोणती वाण मिळते, हां छोटा आणि आंबट. ये भी बुराई भी मिलती है, बराबर है. लेकिन उसके बाद में हम कौन सी वैरायटी को आगे लेना है, किसी का बुरा करना है तो हम बुराई लेंगे उसमें, दूसरे का बुरा करने के लिए. बात ध्यान में रखो मैं क्या बता रहा हूँ. ये साइंस ये है ना, साइंस से इस दुनिया को बहुत अच्छा भी बना देता है, और साइंस का इस्तेमाल इंसान ने गलत किया तो साइंस से बर्बाद भी करके रख देगा इंसान. ऐसा समझने की ज़रूरत नहीं है, क्योंकि तुम्हारा इस्तेमाल पे है. हाथ में चाकू है, अगर
शैतान के हाथ में लिए तो किसी का जान ले लेगा वो, शैतान वो तो बुरा इंसान। अगर डॉक्टर के हाथ में देंगे तो पेट के अंदर की बीमारी के रोग निकाल के वो फेंक देगा उसमें से। चीज़ एक ही है, बराबर है। तो इस्तेमाल करने पे है। तो ये साइंस का भी ऐसा ही हाल है। साइंस का इस्तेमाल तुम कैसा करोगे उस पर डिपेंड है, बराबर है। किसी की भलाई के लिए करना है तो भलाई होगी, किसी की बुराई के लिए करना है तो बर्बादी होगी, बराबर है। इट इज डिपेंड ऑन आवर नेचर। चला पुढे बघा या ठिकाणी, दीज इन्क्लूड द इफेक्ट्स ऑफ नॉन टार्गेट ऑर्गेनिझम, इन्सेक्ट रेजिस्टन्स क्रॉप, इन्सेक्ट रेजिस्टन्स क्रॉप, बराबर आहे। इन्सेक्ट रेजिस्टन्स क्रॉप असं पीक की कीटकानं सुद्धा काही होणार नाही, बरोबर आहे। ती वाण विकसित करण्यावर लक्ष आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी। जीन फ्लो अँड द लॉस ऑफ डायव्हर्सिटी as well as the issue on interfering with nature, in which modification processes itself is disrupting the natural process of the biological entities. बायोलॉजीच्या घटना जे काही आहेत तर ते सगळे येतील। एथिक्स इज किंवा एथिक्स इन बायोटेक्नॉलॉजी ऑल्सो इन्क्लूड द जनरल सब्जेक्ट्स। जनरल सब्जेक्ट काय, व्हाट शुड अँड शुड नॉट बी डन इन यूजिंग द रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नोलॉजी। डीएनए टेक्नोलॉजी के अंदर हमने ये सोचना चाहिए क्या करना है क्या नहीं करना है, बराबर समझ में आगा। करना है तो इंसानों के लिए भलाई के लिए पूरा कायनात भला कर सकते हैं, अगर बुरा करना अगर है तो इंसान के लिए बुरा करने के वास्ते कोरोना सबको परेशान करके सबको मास्क लगा के फिरना पड़ रहा है। क्या बता सकेंगे कि आगे क्या होगा? नोबडी सीन द फ्यूचर्स। आगे कौन देखा है? कोई नहीं देखा है, बराबर आहे, लक्षात आलं। म्हणून मानवाने याचा म्हणून ते शब्द वापरलेला आहे, बरोबर। कामध्ये या ठिकाणी जनरल सब्जेक्ट आहे, व्हाट शुड अँड शुड नॉट बी डन बाय युजिंग द रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी। रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करायचं असेल आणि काय करायचं नाही ते तुम्ही ठरवू शकता, लक्षात आलं। चला त्याच्यानंतर आता बघा पुढे बघा, इफेक्ट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द एन्व्हायरमेंट। आता बायोटेक्नॉलॉजीचा वातावरणामध्ये काय परिणाम होणार आहे? एन्व्हायरमेंट, वातावरणामध्ये, बरोबर आहे। बऱ्याच गोष्टी अशा असतात आपण करायला गेलो एक आणि होतंय भलतंच, बरोबर आहे। कारखान्यापासून आपल्याला वेगवेगळे आपल्याला प्रोडक्ट मिळत आहेत, बरोबर आहे। हे साखर कारखान्यापासून आपल्याला साखर मिळते, ऊसापासून मळी मिळते, मळपासून त्या ठिकाणी इथे अल्कोहोल मिळतो, हे मान्य आहे। मात्र आपल्याला त्या ठिकाणी कारखान्यापासून आपण जात असताना जर बघितलं तर सकाळी सकाळी कारखान्यातून निघणारा धूर पूर्ण ह्या आपल्याच भागामध्ये साचतो आणि ती का असते? कार्बन डायऑक्साईड, कानिक फुफ्फुसानंतर त्या ठिकाणी ऑक्सिजन नाही मिळालं तर त्या ठिकाणी इफेक्ट करते ती, लक्षात आलं। म्हणजे अच्छाई के साथ साथ बुराई भी मिलती है, उसका त्याचं युटिलायझेशन करता यायला पाहिजे। कारखान्यातून निघणारा घाण आहे, काही केमिकल्स निघतात, काही ऑइल्स निघतात, घाण एकदम काळेभोर तेलकट अशा पदार्थ त्या ठिकाणी कारखान्याच्या बाजूने गेलं तर वास सुद्धा येतो आपल्याला त्या ठिकाणी घाण अशा पद्धतीचा, बरोबर आहे। तर त्याची सुद्धा आपल्याला विल्हेवाट करावी लागते, नाहीतर करायला गेलं एक झालं भलतंच, म्हणून असे प्रॉब्लेम होऊ शकतात। आता बघा या एन्व्हायरमेंटमध्ये नंबर 1 दिलेला आहे, हार्बिसाइड यूज अँड रेजिस्टन्स। बघा काय म्हणतं या ठिकाणी पुढे याच्यामध्ये, इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंटल आर ए पर्टिक्युलर कन्सर्न विथ रिगार्ड टू जीएमओ। जीएमओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, बरोबर। क्रॉप अँड फूड प्रोडक्शन, क्रॉप आणि फूड प्रोडक्शनमध्ये वन एरिया ऑफ डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स ॲडिंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द पेस्टिसाइड्स अँड रेजिस्टन्स टू स्पेसिफिक हर्बिसाइड्स। काय म्हणतं या ठिकाणी बघा, टू प्रोड्यूस द पेस्टिसाइड्स, पेस्टिसाइड म्हणजे पेस्टना मारणारं केमिकल, बरोबर आहे, अँड रेजिस्टन्स टू स्पेसिफिक हर्बिसाइड्स, आणि तो त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या हर्बिसाइडला त्या ठिकाणी काय रेजिस्टन्स असू शकेल, लक्षात आलं। हर्बिसाइड म्हणजे हर्बिसाइड म्हणजे हर्बला मारणारं केमिकल, लक्षात आलं तुम्हाला।
शेतातलं तण. आणि हर्बिसाइड्स म्हणजे तणला मारणारं औषध. पेस्टिसाइड पेस्टला मारणारं औषध. इन्सेक्टिसाइड कीटकांना मारणारं औषध. हे लक्षात ठेवायचं. साईड्स म्हणलं की केमिकल आला असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी काय म्हणतंय पुढे बघायचं या ठिकाणी त्याच्यामध्ये, दीज ट्रेड आर हेल्पफुल टू फूड प्रोडक्शन. हे गुण मात्र पीक उत्पादनासाठी चांगले आहेत. पीक उत्पादन मिळतं आपल्याला कारण हे केमिकल वापरल्यानंतर. मात्र काय म्हणतं या ठिकाणी, हेल्पफुल इन फूड प्रोडक्शन अलाउइंग द फार्मर टू यूज द फेवर केमिकल अँड टू ग्रो द क्रॉप इन लेस दॅन आयडियल कंडिशन. आयडियल कंडिशनपेक्षा त्या ठिकाणी त्याला क्रॉप चांगलं मिळू शकेल असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्या हावेवर असं असताना हर्बिसाइड यूज कुड बी इन्क्रीज्ड. हर्बिसाइड का त्या ठिकाणी उत्पन्न वाढवून देतं हे मान्य आहे आपल्याला. विच विल हॅव ए लॉन्गर निगेटिव्ह इफेक्ट ऑन द सराउंडिंग एनवायरमेंट. जब हम पेस्टिसाइड्स केमिकल जो भी कोई इस्तेमाल करते हैं तो त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं खरं आहे. मात्र ते फवारणी केलेलं केमिकल हे सराउंडिंगसाठी घातक राहणार आहे. काय सराउंडिंगसाठी? हवेमध्ये विरघळलं गेल्यानंतर त्या ठिकाणी हवेमध्ये त्या ठिकाणी हवा खराब होईल, प्रदूषित होईल. पाण्यामध्ये ते केमिकल मिळाल्यानंतर त्या ठिकाणी केमिकल मिळाल्यानंतर त्या पाण्याचा दर्जा पूर्ण खालावेल, खराब हो जाएगा वो पुरा. प्रदूषण होईल, पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, अन्नाचं प्रदूषण. बरोबर. एन्व्हायरमेंटल हे प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होतील असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतंय, विच विल हॅव ए लॉन्गर निगेटिव्ह इफेक्ट ऑन द सराउंडिंग एनवायरमेंट. निगेटिव्ह में तो बुरा असर हो जाएगा माहौल के अंदर. बराबर है. चला पुढे. ऑल्सो अनइंटेंडेड हायब्रिड स्ट्रेन ऑफ द वीड्स अँड अदर प्लांट्स कॅन डेव्हलप द रेजिस्टन्स टू द हर्बिसाइड थ्रू द क्रॉप पॉलिनेशन. बरोबर आहे. दस निग्लेक्टिंग द पोटेन्शियल बेनिफिट ऑफ द हर्बिसाइड्स. आता कधी कधी काय होतं म्हणतं का अशा पद्धतीने फवारणी करून करून काही त्या कीटकांना मारण्याचा आपण विचार जर केला तर कधी कधी म्हणतात बघा आईवडील लेकराला जर मारा लागले तर ते जास्त मारू नका होईल, ही कोडगा होईल म्हणतात बघा. बरोबर आहे का? तुम्हाला माहीत आहे बापानं झपका दिला कावला आणखीन परत दशरा तसं म्हणजे कोडगा म्हणते त्याला. तशा पद्धतीने त्या केमिकलचा सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून तो शब्द त्या ठिकाणी टाकला त्या ठिकाणी. पुढे बघा त्या ठिकाणी, वन सच हर्बिसाइड्स दॅट हॅज ऑलरेडी बीन ॲडेड इन राउंडअप फुल स्टॉप क्रॉप राउंडअप रेडी सोयाबीन हॅव ऑलरेडी बीन implemented into the agriculture practices, possibly confirming the Roundup resistance to neighboring plant. आणि असं केल्यानंतर नेबरिंग प्लांट म्हणजे शेजारच्या सुद्धा प्लांटला त्या ठिकाणी त्याचा परिणाम होऊ शकतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि आता त्याच्यानंतर बघा बी भाग आहे, इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसिस. अनटार्गेटेड म्हणजे काय? इफेक्ट ऑन अनटार्गेटेड, ज्याच्यावर आपण टार्गेटच केलं नाही, त्याच्यावर आपल्याला काही बदल करायचा काही हेच नाही, पर आपण करायला गेलो एक दुसऱ्याला काही झालं असं त्याचा. बरोबर. कधी कधी काय होतं आहे, आपल्या हातामध्ये बंदूक आहे, शिकार मारायला जातो आपण. बरोबर. कधी नाही तर आपल्या हातामध्ये आलेलं असतात शिकारीसाठी, काही बी म्हणून आपल्याला काही येणार नाही ना, मग शिकार मारतो म्हणून मारायला जाते हरणाला आणि लागते माणसाला गोळी आपल्या हातात. काय भाव विकतो आपण. बरोबर आहे का? हां. त्याच्यानंतर आणखी सांगतो, मारायला गेलं एखादा कुठंतरी दुसरं फळाला झाडाला दुसरा एखादा प्राणी, जंगली प्राणी मेला, हरण मेलं, मारता येत नाही, गुन्हा दाखल होते त्याच्यामुळे. बघा तुम्हाला ते लई आवड होते, तर हे तुम्हाला माहीत आहे. तर मला काय म्हणायचं आहे की त्याच्यामुळे अनटार्गेट म्हणजे ज्याला आपण टार्गेट करायचं नाही ते जर तसं प्रॉब्लेम जर झाला तर काय करू शकतो आपण. बरोबर. असा त्याचा अर्थ या ठिकाणी. चला तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय म्हणतो आता, बीटी कॉटन किंवा बीटी कॉर्न. बरोबर आहे. विच प्रोड्यूस इट्स ओन पेस्टिसाइड्स
बघा तेच त्यानं ओन ते पेस्टिसाइड तयार करतं. इज ऑल्सो इन यूज ऑफ टुडे. आजकाल त्याचा उपयोग होत आहे. इट हॅज ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द मोनार्च बटरफ्लाय पॉप्युलेशन. बघा त्या बटरफ्लाय फुलपाखरू आपल्यासाठी फायदेशीर आहेत. ते पेस्टिसाईडचा वापर केल्यामुळे त्यांचं मृत्यू होत आहे. ते जे जातीचं नाव सांगितलेलं बटरफ्लायचं ते बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय पॉप्युलेशन विच आर नॉट द ओरिजिनल टार्गेट ऑफ पेस्टिसाइड. त्या पेस्टिसाइडमध्ये बटरफ्लाय मारायला पाहिजे हे आपलं टार्गेट नव्हतं. बरोबर आहे की पेस्ट मारावं हे आपण होतं. त्याच्याबरोबर हेही झालं असा त्याचा अर्थ आहे. आणि इट कॅन ऑल्सो हॅव ए इंटेन्शनल इफेक्ट. इंटेन्शनल आपला इंटेन्स नव्हताच बटरफ्लाय मारण्याचा, पेस्ट मारण्याचा. कारण पिकांना खराब करणारं जे काही प्राणी त्यांना मारायचं होतं. आणि कधी कधी बटरफ्लाय मारतात, कधी कधी मधमाशा मारतात. मधमाशा तर आपल्याला खूप उपयोग आहेत. बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ते जर मारायला लागले तर ते उपयोग होत नाही आपल्याला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय इफेक्ट ऑन ए न्यूट्रल ऑर इव्हन बेनिफिशियल स्पेसीज. ज्या फायद्याच्या जाती आहेत आणि ते आपल्याला आपल्यापासून त्या ठिकाणी त्यांचा नुकसानसुद्धा होतो असा त्याचा अर्थ आहे. इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ. बघा बायोटेक्नॉलॉजीचा आपल्या आरोग्यावर परिणाम. लक्षात आलं काय म्हणतो आपल्या आरोग्यावर परिणाम. या ठिकाणी नंबर 1 दिलेला आहे अलर्जीज. अलर्जी मालूम आहे कशाला म्हणतात त्या ठिकाणी. आपल्याला अलर्जी येते कधी कधी. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी अलर्जीचं कार बाळा का हसलाच काय विनाकारण. डोंट लाफ विनाकारण डिस्टर्ब करू नका. बरं ठीक आहे. आता अलर्जीचा भाग आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण घेऊया.